श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे पौर्णिमा. तर ही पौर्णिमा जी कार्तिक महिन्यामध्ये येत असते तर ती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. आणि या पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरात या ठिकाणी असा हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळं बघा आपल्या सर्व अडचणीतून मुक्तता होईल, आपल्याला सर्व अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. त्यासोबतच आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होईल, आपली 7 पिढ्याची दरिद्री गरिबी ही नष्ट होईल आणि आपल्या घरादाराची प्रगती होणार आहे. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. पौर्णिमेचं महत्त्व तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पौर्णिमेच्या कोणत्या कोणत्या सेवा आहेत यासुद्धा आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत. या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यासोबतच उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरिविष्णूंची आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे. त्यासोबतच या दिवशी बघा सत्यनारायण आहे तर तो सुद्धा केला जातो. तर या सर्व सेवा आपण सकाळच्या वेळी करायच्या आहेत आणि संध्याकाळच्या वेळी असा हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे प्रदोष काळामध्ये. तर बघा त्यासाठी आपल्याला एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे. तो कुठेही तुटलेला किंवा चिमटलेला नसावा. कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल. फक्त आकारानं हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला मोठा घ्यायचा आहे. आणि जर मोठा दिवा तुमच्याकडे नसेल तर अगदीच मग तुम्ही कणकेचा मोठा दिवा जरी बनवून घेतला तरीही चालेल. या दिव्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तेलाचा वापर आपल्याला या दिव्यामध्ये अजिबात करायचा नाही. त्यासाठी आपल्याला तूप वापरायचं आहे. गाईचं शुद्ध तूप घालून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला कापसाची वात घालून घ्यायची आहे, तूप घालायचं आहे. तर बघा हा जो दिवा आहे तर तो आपण का प्रज्वलित करायचा, तर आपल्या घरातील पैशांच्या अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या कष्टाला मेहनतीला योग्य आपल्या नशिबाची साथ मिळावी, आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी जी आहे तर ती टिकून राहावी, यासाठी आपण हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे. कारण की ईशान्य कोपरा हा माता लक्ष्मीचा मानला जातो. माता लक्ष्मीची कायम सावली त्या कोपऱ्यामध्ये राहत असते. म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो दिवा आहे तर तो ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी आपल्याला ईशान्य कोपरा स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला चौरंग ठेवायचा आहे. त्याच्यावरती लाल रंगाचं कापड अंथरायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला अक्षदा म्हणजेच मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत. आणि आपण जो हा दिवा घेतलेला आहे तर तो दिवा ठेवायचा आहे. आणि ईशान्य दिशेला हा जो दिवा आहे तर तो मांडून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आकारानं मोठा का घ्यायचा, तर रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा जळत राहिला पाहिजे, यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो आकारानं मोठा घ्यायचा आहे. म्हणजे त्या दिव्यामध्ये तूप जेणेकरून जास्त मावेल आणि तो दिवा रात्री 12 वाजेपर्यंत जळत राहील. आता बघा दिव्याला आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि एक लाल रंगाचं फूल व्हायचं आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं, माझ्या घरातून अलक्ष्मी ही कायमची निघून जावी, यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे. तर हा उपाय आपण प्रदोष काळामध्ये करत आहोत. त्यामुळे बघा आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यासोबतच तुळस जी आहे तर ती सुद्धा साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. आता बघा जे एकादशीपासून तुळशीचे विवाह जे सुरू होतात तर ते पौर्णिमेपर्यंत चालत असतात. तर तुमचा तुळशीचा विवाह जर राहिला असेल तर तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून लावू शकता. त्या बघा तुळस जी आहे तर ती माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. म्हणून तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे.
अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ।